माणसाच्या स्वभावाला औषध नसते. अनेकांचे स्वभाव एकदम विचित्र असतात. असाच एक विचित्र प्रकार उघडकीस आलेला आहे. एका दाम्पत्यात पत्नीच्या गजब सवयीमुळे दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायचे. तिचे हे नखरे पूर्ण करणे पतीला जीवावर यायचे. पहिल्या पतीने तर कंटाळून जगच सोडले होते. अखेर तिच्या दुसऱ्या पतीच्या गळ्यात ही बाद आल्याची दुसऱ्या पतीचीही भावना झालेली होती. म्हणून एक रात्री त्याने दगडाने तिचे डोके आणि चेहरा चेचून काढला आणि घटनास्थळावरून तो पसार झालेला आहे. पोलिसांना जेव्हा या प्रकरणाचा गुंता समजला तेव्हा ते तेथे हजर झाले. एक महिला आनंद झाल्यानंतर अजब जिद करायची. तिच्या या हट्टापुढे कोणाचेही काही चालायचे नाही. जेव्हा ती खुश व्हायची तेव्हा तिचा पती मात्र संतापायचा. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडायचा. महिलेचा पहिला पती देखील बेचारा वारला, परंतु दुसरा पती देखील तिची जिद्द पूर्ण करू शकला नाही. तो आपल्या पत्नीपासून नेहमीच वैतागलेला असायचा. जेव्हा या प्रकरणाचा गुंता सुटला तेव्हा पोलिसांनी डोक्याला हात लावून घेतलेलं होतं. तर नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेऊया. मध्य प्रदेशातील अनूपपुरम जिल्ह्यातील महिलेसोबत गजब घटना घडलेली आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोट भलमुंडी गावाच्या जवळ 40 वर्षाच्या महिलेचा मृतदेह सापडलेला आहे. महिलेचे नाव सेमंतवती आहे, उर्फ हडिरिया असे तिचे नाव आहे. उघडकीस आले आहे, जंगलातील भागात तिचा मृतदेह सापडल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमला पाठवलेला आहे. तपासात महिलेचे नेहमी पतीशी भांडण व्हायचे असे उघडकीस आलेलं. त्या रात्री देखील दोघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडण झालेले होते. रामनगर ठाण्याच्या हद्दीतील वार्ड नंबर 15 ची छोटी भुलमुंडी गावाच्या जवळील जंगलातून एका 40 वर्षीय महिलेचा सेमवती बंगा हिचा मृतदेह आढळलेला आहे. तिची हत्या दुसरं कोणी नाही तर तिच्या पतीने केलेली आहे. हिरासिंग गोड असे त्याचे नाव आहे. आरोपीने बेलिया ठाणा हद्दीतील बेजुरी गावाचा रहिवासी आहे, परंतु अलीकडे तो छोटा भलमुंडी गावामध्ये रामनगरात राहतो. या महिलेला दारूचे व्यसन होते. ती नेहमी दारू जिथे प्यायची तिथेच झोपी जायची. त्यामुळे पती आणि तिच्यात भांडण होत असे. तसेच पतीला तिच्या चरित्र्यावरही संशय होता, कारण ही महिला कोणाच्या घरी दारू प्यायची तेव्हा त्याच्या घरीच झोपायची. घटनेच्या दिवशी देखील तसेच घडले होते. त्यामुळे पती प्रचंड चिडला आणि त्याने दगडाने चेचून तिची खंडोळी केली आणि तिला ठार केलं. पती हिरासिंग याला जंगलातून अटक केली असून त्याने रामनगर पोलिसांना पत्नीच्या खुनाची कबुली दिलेली आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका. धन्यवाद.